गाइज, वेलकम टू माय नेक्स्ट व्लॉग. सो खूप दिवसानंतर हा व्लॉग बनवतोय. टॉपिक तर काय नाही, फक्त मी गावी जातोय त्यावर मी हा व्लॉग बनवतोय. बॅग वगैरे सर्व भरून झालेली आहे. दिसतंय, हां दिसतंय. बॅग वगैरे सर्व भरून झालेली आहे. आता भेटूयात पुढे. बाय. बनाती है जो तू वो यादें जाने संग मेरे कब तक चले, इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले. सो गाईज, आता आलेलो मध्ये, आता जातोय स्टेशनवरती. सो 15 मिनिटात, जास्तीत जास्त 15 मिनिटं लागले मला यायला. जाऊया पुढे. बाय. हां 4 वाजले. आता कोणीच दिसत नाही स्टेशनवरती. जाऊया चला. 1:58 की चर्चगेट के लिए 12 डिपो की पूरी लोकल है. गाडी पण आलेली माहीत नाही माझा आवाज येतोय की नाही. सो बघून चल लवकर. इथं आहे नाही, तिसरा डब्बा. सीट. सो विंडो सीट आपल्याला भेटलेलं आहे. बघू शकतात 90 वाले. पुणे ट्रेन खाली आहे दादरवरून, बघू शकताय. जसं जसं पुढे जाईल तसं ट्रेन पण परत जाईल. सो पुढे पुढच्या जर्नीमध्ये. गाईज, आता 8:30 वाजलेले. लय चिकना होणार कुठं काय झालं. मला वाटलं क्रॉसिंग लागले तिकडं. त्या आलेले मला घ्यायला. बघू शकतात हे जालन्यातील प्रसिद्ध ठिकाण मोतीबाग. आता खूप लागतंय म्हणून आम्ही थोडं थांबलेलो आहेत. इथे जिजू पण आहेत माझे, ते पण थांबलेले आहेत. लेट्स गो.
काय सांगू राणी मला गाव सुटना. आता खूप ऊन झालेलं आहे. छोटासा पॉट टाकेल हे पूर्ण मॅथ्यू ही पुढे पुढे नाम घे थोडा. अरे काही बघू शकतात मागे गाई वासरू मशागत वासरू सगळे बसले त्याच्यात पण आम्ही मिक्स झालेलो आहे. म्हणजे आम्ही पण काही जण मशागत वासरूच झालेलो आहे. भेटूयात पुढच्या भागात. हे गाईज आता 11 वाजलेले आहेत आणि आता घरी आलेलो आहे आम्ही. सो इथेच मी ब्लॉग एंड करतोय. सो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.